तुम्ही सुद्धा म्युच्युअल फंडबद्दल 100% ऐकलंच असेल, की म्युच्युअल फंड तुम्ही टीव्हीवर ऐकलात, मोबाईलमध्ये बघताय किंवा तुमच्या ओळखीच्याकडून ऐकलं असेल, की म्युच्युअल फंड हे बेस्ट आहे. पण म्युच्युअल फंड नेमकं आहे काय? म्युच्युअल फंड काम कसं करतंय? हे जर तुम्हाला माहिती नाही, तर मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. यानंतर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही, की म्युच्युअल फंड काम कसं करतंय आणि म्युच्युअल फंड आहे काय? आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर अशाच इंटरेस्टिंग इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स रिलेटेड माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोप्या भाषेत सांगतो. जर समजा तुम्हाला मुंबईवरून दिल्लीला विमानाने जायचं आहे, मग तुम्हाला जर विमानाने जायचं तर तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट जेट खरेदी करत नाही तुमचा, कारण ते महाग पण आहे किंवा पॉसिबल नाही. मग त्यावेळेस आपण काय करतो, आपल्यासारखे बरेच जण आहेत ज्यांना मुंबई ते दिल्ली जायचं असते, ते एकत्र येतात आणि त्या कंपनीकडे जातात. कंपनी कोणती? एअर इंडिया, इंडिगो, जे विमानाच्या कंपन्या आहेत. मग ते काय करतात, आपल्याकडून तिकिटाचे पैसे घेतात आणि आपल्याला एक विमान देतात. मग विमान आपल्याकडे आलं, पण आपल्याला विमान चालवता येतं का? चालवता येत नाही. मग कंपनी काय करते, ज्याला विमान चालवायचा एक्सपिरियन्स आहे, बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स असलेला एक पायलट आपल्याला देते, जे की आपलं विमान सुखरूपपणे मुंबई ते दिल्ली घेऊन जाईल. मग ज्यावेळेला आपण पैसे देतो, कंपनी आपल्याला विमान देते, एक एक्सपर्ट आपल्याला पायलट प्रोव्हाइड करते आणि आपण मुंबई ते दिल्ली एकदम सुखरूप प्रवास करतो. मग सेम असंच आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये काय होतं, तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, पण तुम्हाला लक्षात येत नाही की कुठे इन्व्हेस्ट करायचं किंवा स्वतः इन्व्हेस्ट करणं थोडंसं महाग पडतं. मग त्यावेळी आपल्यासारखे बरेच इन्व्हेस्टर एकत्र येतात आणि सर्वजण मिळून कंपनीकडे जातात. ते कंपन्या कोणत्या असतात? SBI, कोटक, निपॉन AMC असेल किंवा मोतीलाल ओस्वाल, HDFC, ICICI असे बऱ्याच AMC आहेत. या AMCकडे आपण जातो आणि आपण त्या कंपनीला पैसे देतो की आम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. मग कंपनी काय करते, आपले पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी एक एक्सपर्ट नेमते. जसं तिथं पायलट होता, तसं इथं फंड मॅनेजर असतो, जो मार्केटमध्ये बऱ्याच वर्षाचा त्याला एक्सपिरियन्स राहतो आणि मग तो आपले पैसे घेऊन मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्या बदल्यात आपल्याला युनिट्स दिले जातात. म्हणजे फंड मॅनेजर काय करतो, त्याच्या एक्सपर्टीजनुसार मार्केटमध्ये कोणते सेक्टर चांगले वाटत आहेत, म्हणजे जसं IT, बँकिंग, फायनान्स, पॉवर सेक्टर, अशा वेगवेगळ्या सेक्टरमधील वेगळ्या वेगळ्या स्टॉक्समध्ये तो इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्या बदल्यात आपल्याला युनिट्स दिले जातात. म्हणजे मला जर ₹100 इन्व्हेस्ट करायचं आहे आणि एका युनिटची प्राईस आहे ₹10, तर मला तेव्हा किती 10 युनिट्स भेटणार आहेत आणि जो ₹1000 इन्व्हेस्ट करतोय त्याला 100 युनिट भेटतात. तर असा प्रत्येकाच्या अमाऊंटनुसार त्याला युनिट्स भेटतात आणि जसं जसं मार्केटमध्ये सेक्टर वाढतील, जसं जसं स्टॉक्स वाढतील, तसं तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला प्रॉफिट दिसत चालू होतं. तर एवढ्या सोप्या पद्धतीनं म्युच्युअल फंड काम करतात. पण एवढ्या सिंपली म्युच्युअल फंड आहे का? तर थोडंसं यामध्ये अजून काय, म्युच्युअल फंडचे 3 प्रकार असतात. पहिला आहे इक्विटी फंड्स, ज्याच्यामध्ये पूर्णपणे पैसे आपले स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट होतात. जसे की अदानी, रिलायन्स, HDFC, ICICI जे काही मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट होतात आणि सगळ्यात जास्त आपल्याला रिटर्न इथंच भेटतात. पण यासोबत आपल्याला रिस्कसुद्धा आहे, कारण मार्केट व्हॉलटाईल राहतं, त्यामुळे तिथं रिस्क आपल्याला भेटतेच. मग दुसरा फंड येतो डेट फंड्स, ज्याच्यामध्ये तुमचे पैसे एक फिक्स्ड इन्कम ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट होतात, जसे की गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स. याच्यामध्ये तुमचे पैसे मायनस जात नाहीत, पण तुम्हाला रिटर्नसुद्धा कमी भेटतात. मग अशा केसमध्ये बरेच जण इथं सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात. आणि तिसरा प्रकार येतो हायब्रिड फंड्स, म्हणजे जिथं तुमचे इक्विटीमध्ये पण पैसे इन्व्हेस्ट होतात आणि डेटमध्ये पण इन्व्हेस्ट होतात. म्हणजे इक्विटी तुमच्या पैशाला ग्रोथ देते आणि डेट्स तुमच्या पैशाला थोडंसं सेफ्टी प्रोव्हाइड करतात. म्हणजे तुम्हाला दोन्हीचा एक बॅलन्स्ड पोर्टफोलिओ हायब्रिड फंडमध्ये बघायला भेटतो आणि बरेच जण हे फंडसुद्धा निवडतात, कारण ग्रोथ पण चांगली आहे आणि सेफ्टी पण आहे. तर हे 3 प्रकार आहेत म्युच्युअल फंडचे आणि ह्या पलीकडे तुम्हाला म्युच्युअल फंड समजून घ्यायची काही गरज नाही. पण तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर इथं 55 AMCs आहेत, जे म्युच्युअल फंड देतात, प्रोव्हाइड करतात आणि हजारो म्युच्युअल फंड आहेत. आणि तुम्हाला जर बिगिनर आहात तुम्ही, तुम्हाला लक्षात येत नसेल की कुठले म्युच्युअल फंड चांगले, आपलं ॲसेट ॲलोकेशन कसं असायला पाहिजे, कोणत्या फंडमध्ये किती रिस्क आहे, तर त्या केसमध्ये बरेच जण कन्फ्यूज होतात आणि चुकीचीसुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात. मग या केसमध्ये तुम्हाला एक एक्सपर्ट पाहिजे, ॲडवायझर किंवा डिस्ट्रीब्युटर म्युच्युअल फंडचा, जो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल, हँड होल्डिंग करेल की तुमच्यासाठी कुठले फंड्स चांगले आहेत, तुमचं ॲसेट ॲलोकेशन कसं असायला पाहिजे. आणि यामुळे तुम्हाला वेल्थ ग्रो करण्यामध्ये नक्कीच मदत होईल. आणि असंच आम्हीसुद्धा काम करतो. आम्ही एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि बऱ्याच वर्षापासून या सेक्टरमध्ये काम करतो. आणि तुम्हालाही जर वाटते की तुमचा पोर्टफोलिओ आम्ही मॅनेज करावा, तर तुम्ही आमच्याशी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही एक SIP अकाउंट ओपन करा, लाईफ टाईम फ्री, जिथं आमच्याकडून ॲडवाईससुद्धा तुम्हाला लाईफ टाईम फ्री भेटणार आहे. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी तुम्ही आम्हाला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या Instagramला सुद्धा फॉलो करा. थँक्यू.